सो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण बघा लास्ट लेक्चरला आतापर्यंत आपण सेट थेरी बघितलेले आहे. सेट थेरी मधले काही बेसिक ऑपरेशन्स, त्यानंतर पुढे जाऊन आपण लिस्ट अपर बाउंड, त्यानंतर ग्रेटेस्ट लोअर बाउंड, त्याच्या काही प्रॉपर्टीज, त्याच्या काही एक्झाम्पल्स. लास्ट लेक्चरला आपण रिलेशन म्हणजे काय बघितलं आणि रिलेशनच्या काही बेसिक प्रॉपर्टीज, म्हणजे जसं की आपण ऍक्च्युअली डोमेन ऑफ अ रिलेशन, रेंज ऑफ अ रिलेशन, रिलेशन आयडेंटिफाय कसं करायचं, या काही बेसिक गोष्टी आपण बघितले. ठीक आहे. तर आता रिलेशनचे काही टाइप्स आहेत, ते टाइप सुद्धा आपण वन बाय वन बघून घेणार आहे. आपण अप टू नाव आपण काय काय बघितलेलं आहे बघा. तर रिलेशन, डेफिनेशन ऑफ रिलेशन, हाऊ टू आयडेंटिफाय रिलेशन, त्याच्या पुढे जाऊन एक्झाम्पल्स ऑफ रिलेशन्स, त्यानंतर डोमेन ऑफ अ रिलेशन, रेंज ऑफ अ रिलेशन, इनव्हर्स रिलेशन, या गोष्टी आतापर्यंत आपण डिफाइन करून घेतले. तर आजच्या लेक्चरला आपल्याला टाइप्स ऑफ रिलेशन बघायचं आहे आणि रिलेशनचा यूज करून फंक्शन कसं डिफाइन करता येतं हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर पर्टिक्युलरली मी आपला नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करतोय, दॅट इज टाइप्स ऑफ रिलेशन. सो टाइप्स ऑफ रिलेशन्स. सो बेसिकली रिलेशनचे टाइप्स कुठले कुठले पडतात बघा. एक तर पहिला टाइप आहे वन वन रिलेशन. त्यानंतर दुसरा टाइप पडतोय तो म्हणजे वन मेनी रिलेशन. त्यानंतर तिसरा टाइप आहे मेनी वन रिलेशन आणि लास्ट टाइप आहे मेनी मेनी रिलेशन, मेनी टू मेनी रिलेशन. ठीक आहे. सो असे बेसिकली चार टाइप्स आहेत रिलेशनचे. एक तर वन वन रिलेशन, वन मेनी रिलेशन, मेनी वन रिलेशन आणि मेनी मेनी रिलेशन. ठीक आहे. आता पहिला पॉइंट आपण बघणार आहे वन वन रिलेशन म्हणजे काय. ठीक आहे. सो आता वन वन रिलेशन म्हणजे काय बघा. वन वन रिलेशन जसं की आपल्याला माहिती आहे आर, समजा ए आणि बी हे दोन नॉन एम्प्टी सेट असतील आणि आर हा ए पासून बी पर्यंत डिफाइन केलेला एक रिलेशन आहे समजा. आता आपल्याला माहिती आहे की आर, ए आणि बी या दोन नॉन एम्प्टी सेट पासून म्हणजे ए पासून बी पर्यंत डिफाइन केलेलं रिलेशन आहे. असं कधी म्हणायचं जर आर हा ए क्रॉस बी चा सबसेट असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की आर हा रिलेशन आहे. आता आर ला वन वन रिलेशन कधी म्हणायचं बघा. समजा जर आपल्याला दिलेलं रिलेशन या टाइप मध्ये असेल, समजा माझ्याकडे 1 2 3 4 असे काहीतरी एलिमेंट्स आहेत. इकडे समजा 1 2 3 4 5 आणि यातला म्हणजे डोमेन. आता हा झाला डोमेन सेट आणि हा आहे तुमचा को डोमेन सेट आणि याच्यामध्ये ज्या इमेजेस येतील त्या म्हणजे रेंज येतील. ठीक आहे. तर हा झाला तुमचा डोमेन सेट. ठीक आहे. डोमेन सेट मधला समजा हा एक एलिमेंट आहे. या एलिमेंटला समजा मी इकडे मॅप केला, या एलिमेंटला समजा इकडे मॅप केला, या एलिमेंटला समजा इकडे मॅप केला. समजा याला मी काही मॅपिंग दिलं नाही. ठीक आहे. म्हणजे मी काय करतोय इकडच्या एकाला, ठीक आहे, वन म्हणजे हा वन डोमेन मधला आहे आणि हा वन को डोमेन मधला आहे. ठीक आहे. मग मी काय करतोय डोमेन मधल्या एका एलिमेंट साठी मी जर को डोमेन मधला सुद्धा एकच एलिमेंट असोसिएट करत असेल तर त्यावेळेला अशा टाइपच्या रिलेशनला आपण काय म्हणणार आहे वन वन रिलेशन. म्हणजे वन फ्रॉम डोमेन अँड वन फ्रॉम को डोमेन. ठीक आहे. डोमेन मधल्या एकाला को डोमेन मधला म्हणजे इथला युनिक आणि डिस्टिंक्ट एलिमेंट असेल तर त्यापासून युनिक आणि डिस्टिंक्टच त्याला इमेज मिळत असेल. आता ऍक्च्युअली डोमेन मधल्या एलिमेंटला जो काही व्हॅल्यू को डोमेन मध्ये मिळतोय आपल्याला त्याला आपण पर्टिक्युलरली इमेज म्हणतो. तुम्ही फंक्शन शिकलाय तर तुम्हाला माहिती आहे डोमेन मधल्या व्हॅल्यूला जी असोसिएटेड म्हणजे आर या रिलेशनच्या अंडर जी को डोमेन मध्ये त्याला व्हॅल्यू मिळते त्याला आपण त्या एलिमेंटची इमेज असं म्हणतोय अंडर द गिव्हन रिलेशन. ठीक आहे. तर पर्टिक्युलरली मला काय म्हणायचं आहे तुमच्या डोमेन मधल्या सिंगल एलिमेंटला, युनिक एलिमेंटला को डोमेन मध्ये सुद्धा युनिक एलिमेंट जर असोसिएट होत असेल तर अशा टाइपच्या रिलेशनला आपण काय म्हणणार आहे वन वन रिलेशन असं म्हणणार आहे. ठीक आहे. आता दुसरा टाइप जो होता तो दुसरा टाइप कुठला बघा. दुसरा टाइप मी सांगितला मेनी वन रिलेशन, मेनी किंवा वन मेनी रिलेशन. पहिल्यांदा आपण वन मेनी बघूया. ठीक आहे. मी वन वन रिलेशन म्हणजे काय सांगतोय बघा. वन फ्रॉम डोमेन अँड वन फ्रॉम को डोमेन. म्हणजे इथल्या प्रत्येक युनिक एलिमेंटला इकडे जर युनिक इमेज असेल तर त्या रिलेशनला आपण वन वन रिलेशन म्हणणार आहे. वन मेनी रिलेशनशिप म्हणजे बघा काय. वन मेनी रिलेशन म्हणजे काय असणार आहे. समजा इकडे काहीतरी एलिमेंट आहेत 1 2 3 4 5. इकडे सुद्धा समजा 1 2 3 4 5 असे काहीतरी एलिमेंट्स आहेत. आता हा समजा ए सेट आहे, हा समजा बी सेट आहे
आणि आर हे रिलेशन ए पासून बी पर्यंत मी डिफाइन करायला लागलोय. आता हे रिलेशन मी कसं डिफाइन करतोय, 1 इकडच्या 1 ला इकडे काय असणार आहे, मेनी एलिमेंट्स असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे 1 पासून मेनी इमेजेस असणार आहेत. म्हणजे समजा हे असेल किंवा अशा टाइपचं एखादं घेतलं समजा मी. ठीक आहे, तर या टाइपच्या रिलेशनला आपण काय म्हणणार आहे, वन मेनी रिलेशन. वन मेनी रिलेशन का बघा, कारण यातल्या 1 एलिमेंट पासून आपल्याला इमेजेस किती दिसतायत, मेनी इमेजेस दिसतायत. जर तुमच्या डोमेन मधल्या सिंगल एलिमेंट पासून कोडोमेन मध्ये एकापेक्षा जास्त इमेजेस जर येत असतील तर त्या केस मध्ये अशा रिलेशनला आपण वन मेनी रिलेशन म्हणणार आहे. ठीक आहे, लक्षात येते का बघा. वन वन रिलेशन म्हणजे काय म्हणतोय, डोमेन मधल्या युनिक एलिमेंटला कोडोमेन मध्ये सुद्धा युनिक इमेज मिळत असेल तर त्या रिलेशनला वन वन रिलेशन म्हणायचं. आणि वन मेनी म्हणजे काय, डोमेन मधल्या युनिक एलिमेंटला कोडोमेन मध्ये जर एकापेक्षा जास्त एलिमेंट्स म्हणजे इमेजेस मिळत असतील तर त्या केस मध्ये आपल्याला या टाइपच्या रिलेशनला वन मेनी रिलेशन असं म्हणता येतं. ठीक आहे, पुढे जाऊन त्याच्या समजा आता पुढचा पॉइंट मला बघायचा आहे की मेनी वन. ठीक आहे, समजा मी मेनी वन रिलेशन म्हणजे काय बघतोय, तो तिसरा टाइप आहे आपला मेनी वन रिलेशन. ठीक आहे, इथं ऑब्विसली दिसतेच तुम्हाला दिसताना की मेनी कुठले, डोमेन मधले मेनी एलिमेंट्स कुठे मॅप केले आहेत, एकाच एलिमेंटला मॅप केलेले असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे समजा हा डोमेन सेट ए आहे, हा कोडोमेन सेट बी आहे. इकडे समजा 1 2 3 4 5 1 2 3 4 5. ठीक आहे, समजा या डोमेन मधले मेनी एलिमेंट्स एकाच एलिमेंटला मॅप होत असतील. समजा एक दोनच हवेत असे काही नाही, जास्त एलिमेंट सुद्धा एका एलिमेंटला होत असतील तरी चालतील. समजा असं होत असेल किंवा असं काय होत असेल. ठीक आहे, इथे तुम्हाला काय दिसेल बघा, इथले 3 एलिमेंट्स एकाच एलिमेंटला मॅप होत आहेत. ठीक आहे, इथले 2 एलिमेंट्स एकाच एलिमेंटला मॅप होत आहेत, हा एक एकालाच मॅप होतोय. म्हणजे इकडचे जे मेनी एलिमेंट्स आहेत, मेनी एलिमेंट्स वन एलिमेंटला काय होतोय, मॅप व्हायला लागलाय. तर अशा रिलेशनला म्हणजे डोमेन मधले मेनी एलिमेंट्स तुमच्या कोडोमेन मधल्या युनिक एलिमेंटला मॅप होत असेल तर अशा रिलेशनला आपण मेनी वन रिलेशन म्हणणार आहे. ठीक आहे, लक्षात आलं का बघा. आपण 1 1 बघितला, 1 1 म्हणजे डोमेन मधल्या युनिक एलिमेंटला कोडोमेन मध्ये युनिक इमेज मिळत असेल तर त्या रिलेशनला 1 1 रिलेशन म्हणायचं. वन मेनी म्हणजे डोमेन मधल्या युनिक एलिमेंटला कोडोमेन मध्ये एकापेक्षा जास्त इमेजेस मिळत असतील तर त्या रिलेशनला वन मेनी रिलेशन म्हणायचं. त्यानंतर समजा तुमच्या डोमेन मधल्या मेनी एलिमेंट्सला युनिक इमेज तिकडे एकच इमेज मिळत असेल तर अशा रिलेशनला मेनी वन रिलेशन म्हणायचं. ठीक आहे, असे 3 टाइप्स बघितले. आणि शेवटचा टाइप दॅट इज मेनी मेनी रिलेशन. ठीक आहे, मेनी मेनी रिलेशन म्हणजे काय ना बघा, चौथा टाइप मेनी मेनी. ठीक आहे, तर मेनी मेनी रिलेशन म्हणजे काय असतं, तर तुमच्या डोमेन मधले एकापेक्षा जास्त एलिमेंट्स कोडोमेन मधल्या एकापेक्षा जास्त एलिमेंटला असोसिएटेड असतात किंवा डोमेन मधल्या एकापेक्षा जास्त एलिमेंटच्या कोडोमेन मध्ये एकापेक्षा जास्त इमेजेस मिळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा 1 2 3 4 5 1 2 3 4 5 समजा 1 2 3. ठीक आहे, इथे तुम्हाला काय दिसेल बघा, इथं डोमेन मध्ये सुद्धा काही एलिमेंटला एकापेक्षा जास्त इमेजेस असताना दिसतील तुम्हाला. डोमेन मधल्या एलिमेंट साठी सुद्धा एकापेक्षा जास्त असोसिएशन्स आहेत. ठीक आहे, इथं ऍक्च्युअली डोमेन मधल्या या 1 2 3 4 एलिमेंटला एकापेक्षा जास्त असोसिएशन्स आहेत. म्हणजे इकडे मेनी आहे. ठीक आहे, एकाला मेनी इमेजेस येत आहेत. आणि इकडे बघा, इकडे एकाला पाठीमागे प्री इमेजेस जास्त आहेत. म्हणजे एकाला पाठीमागे असोसिएशन्स किती दिसत आहेत, 3 दिसत आहेत. इथं 3 असोसिएशन्स आहेत, याला 1 1 1 म्हणजे याला सुद्धा पाठीमागे मेनी आहे. ठीक आहे, म्हणजे डोमेन मधले मेनी एलिमेंट्स कोडोमेन मधल्या मेनी एलिमेंट्सशी काय झाले, मॅप झालेले. तर अशा रिलेशनला आपण काय म्हणणार आहे, मेनी मेनी रिलेशन्स. ठीक आहे, म्हणजे डोमेन मधले एकापेक्षा जास्त एलिमेंट कोडोमेन मधल्या एकापेक्षा जास्त एलिमेंटला मॅप झाले असतील तर अशा रिलेशनला मेनी मेनी रिलेशन म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे ऍक्च्युअली ओळखायचं कसं, आता बघा इकडे एकच दिसेल म्हणजे कन्व्हर्जन्स तुमचा इकडच्या 2-3 पॉइंटचा कन्व्हर्जन्स एक इकडे होत असेल तर हा मेनी वन ला मॅप होत आहे. ठीक आहे, म्हणजे हे मेनी वन आहे. ठीक आहे, इथं बघा एकापेक्षा जास्त एलिमेंट, आता हे 2 एलिमेंट आहेत, हे 2 ऍक्च्युअली इथं मॅप व्हायला पण हा ऍक्च्युअली 3 एलिमेंटला परत रिव्हर्स मॅप व्हायला. सो याचा अर्थ यातले मेनी एलिमेंट्स
ठीक आहे, त्यातल्या मेनी एलिमेंटला मॅप होत आहे आणि तिकडच्या मेनी एलिमेंटला इकडं पाठीमागं मेनी प्री इमेजेस आहेत. तर अशा केसमध्ये आपण या टाईपच्या रिलेशनला मेनी मेनी रिलेशन असं म्हणू शकतो. तुम्हाला जर हे कळालं असेल तर मी काही एक्झाम्पल्स देतो, त्यातली एक्झाम्पल तुम्हाला आयडेंटिफाय करायचे. त्यातलं 1-1 रिलेशन कुठलं, 1 मेनी कुठलं, मेनी मेनी कुठला आहे, मेनी 1 कुठला आहे. ठीक आहे, मी काही एक्झाम्पल्स देतोय तुम्हाला. So some examples, we will see some examples. So first example मी बघतोय. आणि आणखी काही एक्झाम्पल देतोय मी. ठीक आहे, तर ही 4 एक्झाम्पल्स मी तुमच्यापुढे दिले. ठीक आहे, पहिले एक्झाम्पल जे आहे, ठीक आहे, पहिले एक्झाम्पल मला सांगा, पहिल्या एक्झाम्पलला आपण कुठलं रिलेशन म्हणू शकतो. आपल्याकडे 4 टाइप्स आहेत, 1-1 रिलेशन, 1 मेनी रिलेशन, मेनी 1 रिलेशन आणि मेनी मेनी रिलेशन. तर पहिलं कुठलं आहे बघा बरं, पहिलं मेनी 1 रिलेशन आहे. ठीक आहे, कारण यातले मेनी एलिमेंट्स युनिक एलिमेंटला मॅप होत आहेत, म्हणजे हे मेनी 1 रिलेशन आहे. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल बघा बरं, सेकंड एक्झाम्पल कशाचं आहे, सेकंड एक्झाम्पल 1-1 चं आहे. ठीक आहे, म्हणजे यातलं युनिक एलिमेंटला मॅप होत आहे. ठीक आहे, आता ऍक्च्युली हे ऍक्च्युली कुठलं फंक्शन आहे बघा, स्क्वेअर फंक्शन आहे, स्क्वेअर रिलेशन आहे. ठीक आहे, त्यानंतर हे 1-1 रिलेशन आहे. आता हे रिलेशन कुठलं आहे तर डबल लिंक दिसते तुम्हाला हे. ठीक आहे, म्हणजे f of x = 2x हे रिलेशन आहे, हे f of x = x² चं रिलेशन आहे. सो हे मेनी 1 आहे, हे 1-1 आहे. थर्ड कुठला आहे बघा बरं, थर्ड 1 मेनी आहे. ठीक आहे, 1 एलिमेंट मेनी एलिमेंटला मॅप झालेले दिसत आहेत तुम्हाला, तर हे 1 मेनी आहे. आणि फायनल कुठलं आहे, फायनल आहे मेनी मेनी. ठीक आहे, फायनल आहे मेनी मेनी. ठीक आहे, तर तुम्हाला हे रिलेशन सगळे लक्षात आले असं आपण कन्सिडर करूया. आणि आता मी काही फंक्शन कडे जातोय. आपल्याला ऍक्च्युअली सुरुवात रिमान इंटिग्रेशन पासून करायची आहे आणि रिमान इंटिग्रेशन साठी सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट लागते ते म्हणजे बाउंडेड फंक्शन. त्यामुळे एवढं सगळं आपण पाठीमागचं रिकॅप करून घेतलंय की ऍक्च्युअली फंक्शन म्हणजे काय, आपल्याला ऍक्च्युअली रिलेशन का लागणार आहे, कारण फंक्शन डिफाइन करायचं आहे आपल्याला. सेट त्यासाठी लागणार होता, कारण डोमेन माहित असणं आवश्यक आहे तुम्हाला. कोडोमेन म्हणजे काय, रेंज म्हणजे काय, या तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे ते सुद्धा मी तुम्हाला फंक्शनच्या वेळेला सांगेन की डोमेन म्हणजे काय, कोडोमेन म्हणजे काय आणि रेंज म्हणजे काय. आता ऍक्च्युअली रेंजच्या रिलेशनच्या बाबतीमध्ये कोडोमेन असा काय प्रकार आपण घेत नाही आणि रिलेशन मध्ये डोमेन साठी पर्टिक्युलर कंडिशन नाही. डोमेन म्हणजे काय येतो तर जेवढ्याला मॅपिंग असतात, म्हणजे इथं जर पर्टिक्युलरली तुम्ही आता इथे मी सगळेच मॅप केले, समजा इथं अजून एक असता 10, तर इथं डोमेन काय आला असता, इथला डोमेन 149 एवढाच आला असता. कारण रिलेशन मध्ये आपण बघितलंय जेवढ्याला इमेजेस मिळतायत त्या सगळ्यांचं कलेक्शन म्हणजे आपण काय म्हणतोय डोमेन. इकडे हा डोमेन आला असता आणि हा म्हणजे तुमचा कोडोमेन आला असता, म्हणजे रेंज आला असता रिलेशन साठी. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं. तर फंक्शन मध्ये असं चालत नाही. फंक्शन म्हणजे काही एक्स्ट्रा कंडिशन्स लागतात. तर त्या काय कंडिशन्स आहेत
त्या कंडिशन्स आणि फंक्शन हे रिलेशन कसं असतं, किंवा त्याच्यामध्ये परत डोमेन म्हणजे काय, को डोमेन म्हणजे काय, रेंज म्हणजे काय, एखाद्या फंक्शनचा ग्राफ कसा ड्रॉ करायचा, ठीक आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन मग आपल्याला लागणारी कन्सेप्ट म्हणजे बाउंडेड फंक्शन म्हणजे काय, आणि मग परत आपण रिमान इंटिग्रेशनला सुरुवात करणार आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला रिलेशन समजले असं समजतो आणि पुढे फंक्शनला स्टार्ट करतोय आपण, ठीक आहे. सो नेक्स्ट पॉइंट दॅट इज फंक्शन, की जो सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. तुम्ही ऍक्च्युअली खूप फंक्शन ऐकले आतापर्यंत, म्हणजे अगदी जर तुम्ही, मला वाटतं की राऊंड दे 7वी 8वी 9वी पर्यंत ऐकायचं. ऍक्च्युअली आपण फार पहिल्यापासून फंक्शन बघत असतोय. म्हणजे ऍक्च्युअली आपला जो नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे फंक्शन. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आहे. पूर्ण मॅथमॅटिक्स हे सेट थेरी आणि फंक्शन याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही जर बघितलं असेल इव्हन अल्जेब्रा हा कशावरती डिपेंड आहे, तुम्ही आता ग्रुप वगैरे शिकताय बघा, हे सगळं सेट थेरीज आहे, सेट आणि त्याच्यावरचे ऑपरेशन्स, ठीक आहे. तर त्यामुळं तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये कुठल्या जरी गोष्टी बघितल्या तर त्यासाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, बेसिक आहेत. तर त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सेट थेरी आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे फंक्शन्स, ठीक आहे. तुम्हाला सेट थेरी आणि फंक्शन जर व्यवस्थित समजले तर मॅथमॅटिक्स मध्ये काहीच अडचण येत नाही, ठीक आहे. तर त्यामुळं सेट थेरीचा आपण जस्ट एक धावता आढावा बघितला असं म्हणायला काही हरकत नाही, म्हणजे आपण पळत सेट थेरी थोडीफार बघितली. तर आता तसंच थोडंसं फंक्शन आपण बघणार आहे. तुम्ही सवयला थोडंफार फंक्शनच्या बद्दल बघितलेलं आहेच, पण आपल्याला जेवढं लागणारं फंक्शन आहे की जेणेकरून ते तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण थोडंसं फंक्शन बघणार आहे. आणि ऍक्च्युअली तुम्हाला एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये फंक्शन लक्षात आलं पाहिजे, म्हणजे फंक्शन कसं आयडेंटिफाय करायचा आणि त्या फंक्शनला मग ओळखायचं कसं की 1 1 आहे का, ऑन 2 आहे का, असे काही त्याच्यामध्ये परत टाईप असतात, किंवा 1 1 करस्पॉन्डन्स आहे का, हे कसं आयडेंटिफाय करायचं, या गोष्टी आपल्याला काय करायच्या पर्टिक्युलरली लागणार आहेत आणि ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. जर तुम्हाला फंक्शन ओळखता आलं, त्यामध्ये 1 1 फंक्शन कुठलाही सांगता आलं, ऑन 2 कुठलाही सांगता आलं, रेंज काढता आली, डोमेन काढता आला, को डोमेन काढता आला, तर मग तुम्हाला फंक्शन समजला. आणि एकदा का फंक्शन समजला की मग तुम्हाला मॅथमॅटिक्स समजला असं अर्थ होईल, ठीक आहे. तर आपण सुरुवात करतोय फंक्शन पासून. आता फंक्शन हा शब्द ऍक्च्युअली आलाय कुठून, तर फंक्शन हा शब्द आलाय लॅटिन. ऍक्च्युअली फंक्शन हा शब्द लॅटिन वर्ड आहे आणि लॅटिन वर्ड आल्यामुळं ऍक्च्युअली फंक्शन हा जो लॅटिन वर्ड आहे याचं इंग्लिश मध्ये ट्रान्सफॉर्मेशन असं आहे की फंक्शन म्हणजे ऑपरेशन, म्हणजे इंग्लिश लॅटिन मध्ये जो फंक्शन आहे त्याचं इंग्लिश मध्ये कन्व्हर्जन ऑपरेशन असं होतं. म्हणजे फंक्शन म्हणजे ऍक्च्युअली काय आहे, तर फंक्शन म्हणजे ऑपरेशन. आणि हे ऑपरेशन आपण कशावरती करायला लागलोय, म्हणजे ऑपरेशन आता बऱ्याच प्रकारचे असतात. म्हणजे काही ऑपरेशन्स तुम्हाला वाटलं ऑपरेशन म्हणजे काय दवाखान्यात वगैरे चालतं तसलं ऑपरेशन वगैरे काय, किंवा मग काही बॉटॅनिकल असतात बघा, बॉटॅनिकल जे सायंटिस्ट असतात ते काहीतरी कलम वगैरे करण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांना पण ते ऑपरेशन म्हणतात, ठीक आहे. म्हणजे ऑपरेशन हा ज्याचा त्याचा करस्पॉन्डन्स मध्ये म्हणजे कॉन्टेक्स्ट मध्ये त्याचा संदर्भ बदलत जातोय बघा. म्हणजे आता मेडिकल फील्ड मध्ये ऑपरेशन म्हणजे आपण ते ऍक्च्युअली पेशंटचं ऑपरेशन काय असेल त्या गोष्टी, ठीक आहे. किंवा बॉटॅनिकल मध्ये ऑपरेशन म्हणजे मग ती काय एका झाडापासून दुसरं झाड असं काहीतरी ते कलम करून परत ते तिसरं झाड काहीतरी करायचं, त्याच्यातून जास्त आपल्याला फायदा होईल असं काहीतरी तयार करायचं. त्यानंतर आपल्या इथं आपण काय करतोय, तर जे वेगळे वेगळे सेट आहेत, आपण भरपूर टाईपचे सेट बघितले, त्या सेट वरती ऑपरेशन म्हणजे आपण काय करतोय, ऍक्च्युअली सगळीकडे कॉन्टेक्स्ट सेमच आहे. म्हणजे ऑपरेशन म्हणजे काय, तर आपल्याला फक्त काय करायचंय की त्याची म्हणजे त्या सेट बद्दल पूर्ण माहिती किंवा त्याच्यावरती एका सेटचं दुसऱ्या सेट बरोबर असणारं काय रिलेशन आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळवायची. म्हणजे त्यातला आपण ऑपरेशन करताना त्यातला कुठलाही पार्ट राहणार नाही, त्या सेट बद्दल अगदी कंप्लीट इन्फॉर्मेशन आपल्याला होईल अशी जी प्रोसेस असणार आहे त्याला आपण ऍक्च्युअली ऑपरेशन म्हणणार आहे, त्याला आपण ऍक्च्युअली फंक्शन असं म्हणणार आहे, ठीक आहे. तर ऍक्च्युअली फंक्शनसाठी फंक्शन म्हणजे काय, तर फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये त्याचा सगळा पार्ट येऊन जातो ऍक्च्युअली. सो फंक्शन इज ऍक्च्युअली अ रिलेशन. फंक्शन म्हणजे काय असतं, फंक्शन हे एक रिलेशन आहे सच दॅट फंक्शन इज अ रिलेशन which gives association between two sets such that every element in a first set has a unique an association with unique element in another set. म्हणजे तुमच्या पहिल्या सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटला जर युनिक असोसिएट दुसऱ्या सेट मध्ये असेल तर असं जे रिलेशन असतं त्याला आपण काय म्हणणार आहे, फंक्शन असं म्हणणार आहे. सो मी डेफिनेशन पहिल्यांदा नोट करतो फक्त. सो फंक्शन इज अ रिलेशन
function is a relation between two sets मग समजा a आणि b म्हणूया आपण ते सेट्स से a आणि b आणि फंक्शन आपण ऍक्च्युअली f ने दाखवतो बघा तुम्ही बऱ्याच वेळेला बघितलंय फंक्शन आपण स्मॉल f ने दाखवतो सो फंक्शन इज अ रिलेशन बिटवीन टू सेट्स से a and b such that every element in a has unique associative element in B. ठीक आहे म्हणजे थोडक्यात मला काय म्हणायचंय फंक्शन हे काय आहे एक रिलेशन आहे फंक्शन म्हणजे काय रिप्रेझेंट करते एक रिलेशन रिप्रेझेंट करते आणि आपल्याला माहिती आहे रिलेशन आपण दोन सेट वरती बघितले म्हणजे a आणि b वरती रिलेशन म्हणजे आपण कसं म्हणतो बघा तर ते आपण असं डिनोट करतो r फ्रॉम a टू b तर r ला रिलेशन कधी म्हणतो जर r हा a क्रॉस b चा सबसेट असेल तर आपण r ला काय म्हणतोय r इज सेड टू बी अ रिलेशन सो फंक्शन f म्हणजे सुद्धा काय आहे ते रिलेशनच आहे म्हणजे f सुद्धा आपल्याला कसं दाखवता येतं f हा सुद्धा a टू b दाखवता येईल आणि f सुद्धा काय असणार आहे मग f हा रिलेशन आहे म्हणजे f सुद्धा काय असणार आहे a क्रॉस b चा सबसेटच असणार आहे ठीक आहे सो म्हणजे या पहिल्या वाक्यावरून काय क्लिअर झालं की फंक्शन इज अ रिलेशन बिटवीन टू सेट्स a आणि b त्याच्यावरून आपल्याला काय क्लिअर झालं तर f फ्रॉम a टू b हे एक रिलेशन आहे आणि रिलेशन आहे त्यामुळे तो काय असणार आहे a क्रॉस b चा सबसेट असणार आहे फक्त त्याच्यासाठी काय आहे एक कंडिशन आहे एक कंडिशन काय दिली एक्स्ट्रा कंडिशन सच दॅट अजून एक एक्स्ट्रा कंडिशन रिलेशनला आपण जोडलेली आहे कारण रिलेशन मध्ये ती कंडिशन असत नाही ती फक्त फंक्शनला कंडिशन असते तर ती एक्स्ट्राची कंडिशन काय आहे सच दॅट एव्हरी एलिमेंट इन ए म्हणजे इथं तुम्हाला ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला हा फार महत्त्वाचा पॉइंट आहे बघा सच दॅट एव्हरी एलिमेंट इन ए हॅज युनिक असोसिएटिव्ह एलिमेंट इन बी ठीक आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे फंक्शन म्हणजे रिलेशनच आहे फंक्शन हे काय आहे रिलेशन आहे a आणि b पासूनचं म्हणजे तो a क्रॉस b चा सबसेट आहे फक्त त्यासाठी काय असायला पाहिजे एव्हरी एलिमेंट ऑफ a म्हणजे तुमच्या a मधल्या सगळ्या एलिमेंटला म्हणजे रिलेशन मध्ये असं होत नाही की a मधले सगळे एलिमेंट आपण कव्हर करतोय मगाशी मी इथे एक एक्झाम्पल दाखवलं होतं बघा काहीतरी म्हणजे असं दाखवलं होतं 1 - 1 2 - 2 ठीक आहे आणि समजा 3 - 3 आणि समजा इकडे 4 घेतला असेल मी आणि स्क्वेअर रिलेशन घेतले मी 1 4 9 तर हे काहीतरी असं मॅपिंग होईल ठीक आहे तर या केस मध्ये काय होते बघा हे रिलेशन आहे का तर आहे हे रिलेशन का आहे कारण हा a क्रॉस b चा सबसेट आहे हा a आहे हा b आहे आता हा सेट म्हणजे काय झालं बघा हा समजा मी r म्हणलं तर r हा सेट कसा दिसेल तुम्हाला तर r मध्ये ऍक्च्युअली 1 कशाला मॅप केलाय 1 1 ला मॅप केलाय म्हणजे 1 1 आला त्यामध्ये ठीक आहे त्यानंतर दुसरा कशाला मॅप केलाय -1 कशाला मॅप केलाय 1 ला मॅप केलाय म्हणजे -1 1 एलिमेंट असणार त्यानंतर इथं बघा 2 4 ला मॅप केलाय म्हणजे 2 4 असणार -2 4 असणार ठीक आहे त्यानंतर अजून तसंच काय येणार अजून दोन एलिमेंट्स येतील बघा 3 9 येणार -3 9 येणार ठीक आहे म्हणजे ऍक्च्युअली हे झालं रिलेशन आणि रिलेशन आहे ते कारण a क्रॉस b चा हा काय आहे r सबसेट आहे त्यामुळे r हा आपल्याला काय म्हणता येईल r इज सेड टू बी अ रिलेशन पण फंक्शन असण्यासाठी कंडिशन काय आहे म्हणजे इथं आपण रिलेशन मध्ये a मधले सगळे एलिमेंट कव्हर करेलच असं काही नाही ठीक आहे रिलेशन साठी अशी काही कंडिशन नाही रिलेशनला फक्त कंडिशन पाहिजे तो a क्रॉस b चा सबसेट पाहिजे तर फंक्शनला एक्स्ट्राची कंडिशन काय आहे की प्रत्येक एलिमेंट a मधला प्रत्येक एलिमेंट एंगेज असला पाहिजे इथं या 4 ला काय तिकडे इमेजेस नाही ठीक आहे म्हणजे 4 एंगेज नाही बाकी सगळे एलिमेंट्स एंगेज दिसतील तुम्हाला पण 4 एंगेज आहे का इथं नाही तर पर्टिक्युलरली आपल्याला काय म्हणायचंय की तुमच्या a या सेट मधले सगळे एलिमेंट्स एंगेज असले पाहिजे ठीक आहे ते पण कसे एंगेज असले पाहिजे म्हणजे युनिक असोसिएटिव्ह एलिमेंट असले पाहिजे म्हणजे युनिक म्हणजे काय म्हणायचंय मला बघा की हा a मधला जो एलिमेंट आहे त्याला एकच इमेज असली पाहिजे असं होता कामा नये की 1 ला 4 म्हणजे 4 ही पण इमेज आहे आणि 1 ही पण इमेज आहे म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला काय म्हणायचंय की तुमच्या a या सेट मधल्या प्रत्येक एलिमेंटला b या सेट मध्ये युनिक एलिमेंट असायला पाहिजे म्हणजे युनिक इमेज असायला पाहिजे
युनिक म्हणजे मला काय म्हणायचं, ए ला फक्त वनच, म्हणजे वन ला फक्त वनच इमेज असली पाहिजे, वन ला फोर असून चालणार नाही, म्हणजे वन ला दोन इमेज चालणार नाही. ठीक आहे, म्हणजे ए मधला प्रत्येक एलिमेंट बी मधल्या एकाच एलिमेंट बरोबर एंगेज असला पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, युनिक, युनिकली असोसिएटिव्ह. ठीक आहे, सो जर तुमच्या ए या सेट मधला प्रत्येक एलिमेंट युनिकली बी या सेट मधल्या एलिमेंट बरोबर जर रिलेटेड असेल, तर त्या टाइपच्या रिलेशनला आपण काय म्हणणार आहे, फंक्शन म्हणणार आहे. सो फॉर एक्झाम्पल जर हे आपण केस कन्सिडर केली, तर तो वन हा एलिमेंट काय दिसतोय का मला, वन हा एलिमेंट दोन एलिमेंट बरोबर एंगेज दिसतोय, म्हणजे हे फंक्शन आहे का, तर हे फंक्शन नाही. तसंच चार हा जो एलिमेंट आहे, चार ला दुसरा कुठलाच एलिमेंट बी मध्ये दिसत नाही, त्यामुळे एव्हरी एलिमेंट ही जी कंडिशन आहे ही इथं फेल होते, त्यामुळे हे सुद्धा रिलेशन नाहीये. म्हणजे याला दोन कंडिशन, म्हणजे ऍक्च्युली हे फंक्शन नसायला याला दोन कारण आहेत. एक तर वन ला दोन इमेज आहेत, म्हणजे एका एलिमेंटला दोन इमेजेस नको आहेत आपल्याला, आणि चार ला इमेजेस नाहीये असं पण नको आहे आपल्याला, दोन्ही कंडिशन फेल होत आहे तिथं, त्यामुळे आर हे काय नाहीये, आर हे फंक्शन नाहीये. ठीक आहे, मग आपण काही एक्झाम्पल्स नॉर्मली बघूया की ज्याच्यावर आपल्याला एफ हे म्हणजे फंक्शन आहेत का नाही ते बघता येईल आपल्याला. ठीक आहे, सो मी काही एक्झाम्पल्स देतो तुम्हाला, समजा म्हणजे हे एक्झाम्पल दिलं मी, समजा मी 1 2 3 4 इथे देतोय, इकडे 1 2 3, समजा मी याला मॅप केला, हा याला मॅप केला, हा याला मॅप केला. ठीक आहे, हे पहिलं रिलेशन आहे. अजून एक रिलेशन देतोय मी, 1 2 1 2 3, तर यात बघा हे एक झालं. ठीक आहे, आणि अजून एक देतो मी, अशी 3 एक्झाम्पल मी दिले, 2 आणि अजून एक 3. ठीक आहे, 3 एक्झाम्पल्स मी दिले. तर यातलं फंक्शन कुठलं असेल बघा, पहिलं फंक्शन असेल का, पहिला रिलेशन फंक्शन होईल का, नाही. बरोबर आहे ना, पहिलं रिलेशन हे फंक्शन असणार नाही, कारण इथला जो लास्ट एलिमेंट आहे, थर्ड एलिमेंट, या थर्ड एलिमेंटला तुम्हाला काय दिसत नाही, इकडं इमेज दिसत नाही. ठीक आहे, थर्ड एलिमेंटला तुम्हाला इकडं बी मध्ये, म्हणजे हे सगळे ए आणि बी आहेत बरं का, म्हणजे हे एक लक्षात ठेवा, ए आणि बी असणार ना. तर ए मधला जो थर्ड एलिमेंट आहे त्याला बी मध्ये इमेज दिसत नाही. सो याचा अर्थ पहिलं जे एक्झाम्पल आहे ते फंक्शन फॉर्म करत नाही. दुसरं एक्झाम्पल बघा बरं, दुसरं एक्झाम्पल फंक्शन फॉर्म करेल का, दुसरं एक्झाम्पल बघा बरं, नाही करणार. ठीक आहे, का नाही करणार बघा, कारण ए मधल्या प्रत्येक, म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते, एव्हरी एलिमेंटला आहे, पण ए मधला जो पहिला एलिमेंट आहे त्याला युनिक इमेज आहे का, युनिक इमेज नाही. इथं युनिक इमेज असायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक एलिमेंटला, इथं प्रत्येक एलिमेंटला नव्हती, त्यामुळे हे रिलेशन नाही. पण इथं काय होतंय, पहिला जो एलिमेंट आहे त्याला युनिक इमेज नाहीये, याला दोन इमेजेस आहेत, म्हणजे हे सुद्धा फंक्शन होणार नाही, म्हणजे हे फंक्शन नाही, हे सुद्धा फंक्शन नाही. तिसरं फंक्शन आहे का बघा बरं, तिसरं फंक्शन होईल ना, तिसरं फंक्शन होईल. ठीक आहे, आता तुम्हाला काही जणांना असं वाटेल की इथं म्हणजे इथे एक एक्झाम्पल, म्हणजे इथे एक असा ऍक्च्युअली कोडोमेन मध्ये असा एक आपल्याला एलिमेंट दिसतोय की ज्याला पाठीमागे काही डोमेन मध्ये एलिमेंटच नाहीये, म्हणजे त्याला काही म्हणजे हा एलिमेंट एंगेजच नाहीये. पण मी काय सांगितलं, डोमेन मधले सगळे एलिमेंट एंगेज असायला पाहिजे. कोडोमेन मधला एखादा सिंगल असला तरी चालेल. ठीक आहे, पण डोमेन मधले सगळे एलिमेंट काय असायला पाहिजेत, एंगेज असतील, आणि ते युनिकली एंगेज असतील. म्हणजे हा ए मधला एलिमेंट बी मधल्या एकाच एलिमेंट बरोबर एंगेज आहे, हा एलिमेंट इथे एकाच एलिमेंट बरोबर एंगेज आहे, हा इथे एकाच बरोबर एंगेज आहे, हा एकाच बरोबर एंगेज आहे. तर याचा फक्त चेक काय करायचं, सगळ्या एलिमेंटला काय आहे, असोसिएटिव्ह लाईन्स आहेत का चेक करायचं, आणि एकच लाईन जाते का एवढं चेक करायचं. एवढं जर तुमच्या रिलेशन मध्ये होत असेल तर ते रिलेशन काय असणार आहे, फंक्शन असणार आहे. म्हणजे आपलं तिसरं एक्झाम्पल काय फॉर्म करणार आहे, फंक्शन फॉर्म करणार आहे. ठीक आहे, मी अजून काही एक्झाम्पल्स बघतोय की जेणेकरून तुम्हाला लक्षात आले का हे आपल्याला चेक करता येईल. ठीक आहे, अजून काही एक्झाम्पल्स बघू आपण. एक एक्झाम्पल बघतोय मी, त्यानंतर दुसरं एक एक्झाम्पल देईन मी.
ए बी तर यातलं मला फंक्शन असणारे फक्त सांगा, म्हणजे 1 2 3 4 यामध्ये फंक्शन कुठले 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 रिलेशन फंक्शन फॉर्म करतायत? वन आणि 3 बऱ्याच जणांनी ऑप्शन दिलाय बघा, 1 आणि 3. ठीक आहे, 1 फंक्शन फॉर्म करेल का बघा बरं, 1 फंक्शन फॉर्म करेल का? 1 फंक्शन फॉर्म करेल का? 1 मधल्या सगळ्या एलिमेंटला, 1 मधल्या सगळ्या एलिमेंटला युनिक इमेज बी मध्ये आहे का बघायचं. ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला बी मध्ये युनिक इमेज आहे का तसं ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला? म्हणजे ए मध्ये तुम्हाला इथं हा एलिमेंट दिसतोय ना, ए मधला बघा हा, आता ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला तुम्हाला युनिक इमेजेस बी मध्ये दिसतोय ना. आता इथे तुम्हाला वाटेल की हे दोन वेगळे वेगळे आणि याला एक आले, असं चालेल. युनिक म्हणजे काय म्हणतोय मला लक्षात येते का बघा, युनिक म्हणतोय मी, डिस्टिंक्ट म्हणत नाही मी. ठीक आहे, युनिक म्हणणं वेगळं आणि डिस्टिंक्ट म्हणणं वेगळं. ठीक आहे, युनिक म्हणजे काय चेक करायचं, फक्त यातल्या सगळ्या एलिमेंट पासून युनिक रे गेलेत का. ठीक आहे, ते झालं युनिकनेस. डिस्टिंक्ट म्हणजे काय म्हणायचंय मला, हे दोन डिस्टिंक्ट असतील तर इमेजेस डिस्टिंक्ट पाहिजे. मी फक्त काय म्हणतोय तुम्हाला, ए मधल्या प्रत्येक एलिमेंटला युनिक इमेज पाहिजे. मग इथं बघा ए मधल्या सगळ्या एलिमेंटला युनिक इमेजेस गेलेत, याचा अर्थ ए हे काय आहे, पहिले एक्झाम्पल फंक्शन फॉर्म करते. ठीक आहे, दुसरं एक्झाम्पल फंक्शन फॉर्म करते का बघा बरं, दुसरं एक्झाम्पल फंक्शन फॉर्म करते का? दुसरं एक्झाम्पल नाही करणार, कारण याच्यामध्ये हा एक एलिमेंट आहे की ज्याला, म्हणजे तो सिंगल एलिमेंट आहे, त्याला काय होत नाही, मॅपिंगच नाहीये. त्यामुळे पर्टिक्युलरली हा जो दुसरा रिलेशन आहे तो फंक्शन फॉर्म करणार नाही. तिसऱ्यासाठी चेक करा, तिसरं जे रिलेशन आहे ते फंक्शन फॉर्म करेल का? तिसरं सुद्धा फॉर्म करेल, कारण सगळ्या एलिमेंट मधून युनिक रे गेलेला दिसेल बघा तुम्हाला. याचा अर्थ प्रत्येक डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंट मधून जर युनिक रे गेला असेल तर याचा अर्थ ते रिलेशन काय फॉर्म करते, फंक्शन फॉर्म करते. ठीक आहे, इकडे बघा बरं, फोर्थ केस फंक्शन होणार नाही का? फंक्शन होणार नाही, कुठला एलिमेंट त्याला इथं प्रॉब्लेमॅटिक आहे, कुठला एलिमेंट प्रॉब्लेम देतोय बघा, फर्स्ट एलिमेंट. ऑब्विसली फर्स्ट एलिमेंट, कारण फर्स्ट एलिमेंटला दोन इमेजेस दिसत आहेत, म्हणजे याला युनिक इमेजेस नाहीयेत. ठीक आहे, युनिक इमेज म्हणजे काय म्हणायचं आहे, ए मधला एलिमेंट एकाच एलिमेंट बरोबर एंगेज असला पाहिजे. इथं आता बी मधला एलिमेंट दोन एलिमेंट बरोबर एंगेज आहे. ठीक आहे, पण आपल्याला काय म्हणायचं, ए मधले युनिकली एंगेज पाहिजे. बी मधल्या बरोबर आपण काही बोललो नाही, म्हणजे बी मधले युनिकली एंगेज पाहिजेत का सगळेच एंगेज पाहिजेत हे आपल्याला काय माहित नाही. फक्त आपल्याला काय पाहिजे, ए मधले सगळे एलिमेंट युनिकली एंगेज असले पाहिजे. ठीक आहे, इथं बी मधला समजा एखादा शिल्लक असेल किंवा एखाद्याला एकापेक्षा जास्त प्री इमेजेस असतील तरी चालेल आपल्याला, फक्त ए मधले मात्र काय पाहिजे, सगळे एलिमेंट युनिकली एंगेज असले पाहिजे, तर त्याला आपण काय म्हणणार आहे, फंक्शन म्हणणार आहे. सो फंक्शनच्या बाबतीत कुणाचा डाऊट आहे का बघा बरं, फंक्शनच्या बाबतीत कुणाचा डाऊट आहे का? नाही. ठीक आहे, सो कोणाचाही डाऊट असेल तर बघा, लगेच क्लिअर करू आपण. हा, येस. फंक्शन फक्त मॅपिंग मध्ये दिला असेल की ह्याच्यामध्ये पण दिला असेल, f(x) f(x) आता कसंही दिलं असेल, हे झालं मी तुम्हाला जनरली सांगितलं. पण जर ही आयडिया तुम्हाला आली तर हेच आपल्याला मॅपिंग न देता तुम्हाला समजा पर्टिक्युलरली f(x) = x² हे फंक्शन दिलं असेल, ते सुद्धा मी सांगणार आहे. म्हणजे ग्राफिकली अशावरून कसं ओळखायचं. आता f(x) = x² दिलं असेल तर तो फंक्शन फॉर्म करतोय का हे आपण ग्राफ वरनं बघणार आहे की नेमकं हे फंक्शन फॉर्म करते का नाही करत. ठीक आहे, म्हणजे हे वेगवेगळ्या पद्धतीने बघता येतं. आता तुम्हाला इमेजिन सुद्धा करता येईल. ठीक आहे, समजा मी x² हे फंक्शन दिलंय. ठीक आहे, सगळ्यांना मी सांगतोय बघा, म्हणजे जर तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल तर मी जे सांगतोय ते कळेल.
ठीक आहे. आता एक्स स्क्वेअर हे फंक्शन आर टू आर म्हणजे या तुम्ही जर एक फंक्शन दिलं असेल, तुम्ही आता फंक्शन सगळ्यांनी बघितलेलंच आहे. ठीक आहे. मी काय देतोय बघा, एफ हे आर टू आर म्हणजे रिअल लाईन पासून रिअल लाईन म्हणजे इकडे हा जो असणार आहे तो आर असणार आहे, इकडे असणार आहे तो काय असणार आहे आर असणार आहे. ठीक आहे. मग एफ फ्रॉम आर टू आर देतोय मी आणि फंक्शन काय देतोय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर म्हणजे इकडे जे एलिमेंट असणार आहेत त्याचे स्क्वेअर्स इकडे असणार आहेत. ठीक आहे. इकडे जे एलिमेंट असणार आहेत त्याचे स्क्वेअर असणार आहेत. मला सांगा एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे फंक्शन फॉर्म करेल का? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर फॉर्म करेल का? म्हणजे तुम्ही मला एवढं सांगायचं आहे प्रत्येक रिअल नंबरला स्क्वेअर एक्झिस्ट होतो का आणि एक्झिस्ट होत असेल तर तो युनिक असतो का? होईल का? एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर फंक्शन आर टू आर प्रत्येक रिअल नंबरला ऑब्विसली प्रत्येक रिअल नंबरला स्क्वेअर एक्झिस्ट होतोच. तुम्ही कुठलाही रिअल नंबर घ्या त्या प्रत्येक रिअल नंबरला स्क्वेअर एक्झिस्ट होतोच. आणि असं कधी झालंय का की समजा 4 ला 2 स्क्वेअर मिळाले म्हणजे युनिक त्याला काय मिळणार आहे म्हणजे समजा इकडे 4 असेल तर 4 ला इकडे काय मिळणार आहे 16च मिळणार आहे का? दुसरा कुठला 16 बरोबर अजून कुठला मिळणार आहे का? नाही मिळणार. म्हणजे तुमचा एक कुठलाही रिअल नंबर असेल तर त्याला युनिक स्क्वेअर मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक रिअल नंबरला स्क्वेअर एक्झिस्ट होतो आणि तो युनिक स्क्वेअर मिळतो. आता कदाचित असं होईल की -4 ला सुद्धा काय मिळेल तुम्हाला 16 मिळेल. पण आपण काय म्हणलं बी मधल्या म्हणजे या कोडोमेन मधले एलिमेंट किती बरोबर एंगेज आहे हे आपल्याला काही करायचं नाही. इकडचे एलिमेंट युनिकली एंगेज पाहिजेत आपल्याला. सो प्रत्येक रिअल नंबरला युनिक स्क्वेअर एक्झिस्ट होतोय त्यामुळे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर काय फॉर्म करते फंक्शन फॉर्म करते. ठीक आहे. मला सांगा स्क्वेअर रूट ऑफ एक्स फंक्शन फॉर्म करेल का? स्क्वेअर रूट ऑफ एक्स फंक्शन फॉर्म करेल का? आर टू आर स्क्वेअर रूट ऑफ एक्स फंक्शन फॉर्म करणार नाही. का करणार नाही? बरोबर का करणार नाही? आर टू आर फंक्शन फॉर्म करणार नाही. का करणार नाही? दोन रूट येत आहेत बरोबर. कोणीतरी सांगितलं बघा गायत्री म्हणजे 2 रूट येत आहेत बरोबर आहे. कारण इथं जर 4 असेल तर 4 ला जर मी स्क्वेअर रूट ऑफ एक्स असं दिलं असेल म्हणजे एक्स चा मी काय करतोय स्क्वेअर रूट काढतोय तर स्क्वेअर रूट रिअल मध्ये किती मिळणार आहे 2 मिळणार आहेत मला स्क्वेअर रूट. म्हणजे एक तर 2 मिळणार आहे आणि एक काय मिळणार आहे -2 मिळणार आहे. असं चालेल का आपल्याला? म्हणजे यातल्या एका एलिमेंटला ए मधला एलिमेंट आहे आणि त्याला 2 इमेजेस मिळतात 2 एलिमेंट बरोबर एंगेज आहे असं चालणार नाही आपल्याला. आणि प्रत्येक रिअल नंबरला स्क्वेअर रूट एक्झिस्ट होतो का? प्रत्येक रिअल नंबरला रिअल नंबर मध्ये स्क्वेअर रूट एक्झिस्ट होतो का? म्हणजे एव्हरीची जी कंडिशन आहे ती पण सॅटिस्फाय होत नाही. प्रत्येक रिअल नंबरला स्क्वेअर रूट होतोय का बघा एक्झिस्ट नाही होत. मला एक रिअल नंबर सांगा की ज्याचा स्क्वेअर रूट रिअल येत नाही. सांगा असा एक रिअल नंबर ज्याचा स्क्वेअर रूट रिअल येत नाही. 2चा मेल बघा 2चा स्क्वेअर रूट रिअल येतोय 2चा नाही येणार. असा एक रिअल नंबर सांगा. हा -2 बरोबर एक्झाम्पल आहे बघा. -2 चा स्क्वेअर रूट जर तुम्ही काढला तर तो रिअल येणार नाही कारण 2 चा स्क्वेअर रूट हा रिअल येईल. पण -1 चा जो स्क्वेअर रूट आहे तुम्हाला माहित असेल बघा -1 चा स्क्वेअर रूट हा इमेजनरी नंबर आहे की जो रिअल मध्ये येत नाही. ठीक आहे. त्यामुळे ऍक्च्युअली या रिअल मध्ये जेवढे निगेटिव्ह रिअल नंबर्स आहेत त्या निगेटिव्ह रिअल नंबर पैकी एका पण रिअल नंबरला तुम्हाला काय असणार नाही रिअल मध्ये स्क्वेअर रूट मिळणार नाही. म्हणजे किती एलिमेंट आहेत बघा या रिअल मध्ये असे इन्फायनाइटली मेनी एलिमेंट्स आहेत की ज्याला इमेजेस नाहीयेत. तर त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ एक्स हा काय फॉर्म करत नाही. स्क्वेअर रूट ऑफ एक्स हा ऍक्च्युअली फंक्शन फॉर्म करत नाही. कुठून? आर पासून आर. पण मी समजा डोमेन रेस्ट्रिक्ट केला. हा डोमेन समजा मी असा केला 0 to इन्फिनिटी केला. हा डोमेन मी काय केला डोमेनच बदलला मी. आता हे फंक्शन फॉर्म करेल का? स्क्वेअर रूट ऑफ एक्स आता फंक्शन फॉर्म करेल का? बघा डोमेन माझा काय आहे क्लोज्ड ऍट 0 ओपन ऍट इन्फिनिटी हा डोमेन आहे. आता 0 पासून इन्फिनिटी पर्यंत प्रत्येक रिअल नंबरला युनिक आणि प्रत्येक एलिमेंटला स्क्वेअर रूट मिळेल ना? मिळेल. तुम्ही चेक करा तुमच्या 0 to इन्फिनिटी पासून प्रत्येक रिअल नंबरला युनिक आणि प्रत्येक रिअल नंबरला स्क्वेअर रूट मिळतोय. त्यामुळे 0 to इन्फिनिटी पासून आर पर्यंत स्क्वेअर रूट ऑफ एक्स हा काय फॉर्म करतोय फंक्शन फॉर्म करतोय. जर लक्षात आलं असेल तर चांगली गोष्ट आहे तुम्हाला समजतंय. जर नसेल लक्षात आलं तरी काही लय विचार करू नका. ठीक आहे. म्हणजे हे फार अवघड आहे मला काही समजेना आता लयच अवघड आहे वाटतं असं काही नाही.
हे थोडस टफ आहे, पण जसं आपण पुढे जाऊ तसं तुम्हाला अजून लक्षात येईल. ठीक आहे, ज्यांना लक्षात आलं असेल की स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे आर टू आर फंक्शन नाही, पण क्लोज्ड इंटरवल 0 to इन्फिनिटी पासून आर पर्यंत काय फॉर्म करतं, फंक्शन फॉर्म करतं, हे ग्राफिकली तुम्हाला लगेच समजेल. ठीक आहे, ते पुढे जाणारच आहे आपण. तर फंक्शन म्हणजे काय तुम्हाला लक्षात आलं का बघा. पर्टिक्युलरली फंक्शन म्हणजे काय म्हणायचंय मला. फंक्शन इज ऍक्च्युअली अ रिलेशन सच दॅट एव्हरी एलिमेंट फ्रॉम one set is uniquely associated with another element in another set. ठीक आहे, तुमच्या पहिल्या सेट मधला प्रत्येक एलिमेंट हा दुसऱ्या सेट मधल्या प्रत्येक नाही पण दुसऱ्या सेट मधल्या युनिक एलिमेंट बरोबर एंगेज असला पाहिजे. ठीक आहे, तर त्यावेळेला त्या रिलेशनला फंक्शन असं म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, आता हे झालं फंक्शनच्या बाबतीत. फंक्शनच्या बाबतीत कुणाचा काही डाऊट आहे का सध्या तरी, म्हणजे जनरल अशा टाइपचं एखादं एक्झाम्पल आलं वेन डायग्रामच्या फॉर्म मध्ये, पिक्चोरियल रिप्रेझेंटेशनच्या फॉर्म मध्ये, तर तुम्हाला फंक्शन ओळखता येईल ना. ठीक आहे, त्याचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना थोडंफार आयडिया आली असं समजून मी थोडंसं पुढे जातोय अजून. ठीक आहे, आता फंक्शनच्या बाबतीत जर बोलायचं झालं, ठीक आहे, म्हणजे समजा f फ्रॉम a टू b जर फंक्शन असेल, जर हे फंक्शन असेल तर त्यावेळेला म्हणजे जर फंक्शन फॉर्म झालं तर, जसं की प्रत्येक रिलेशन फंक्शन फॉर्म करत नाही, पण एखादं रिलेशन समजा f हे रिलेशन आहे की जे a पासून b पर्यंत फंक्शन फॉर्म करतंय, तर त्यावेळेला a ला काय म्हणणार, पूर्ण a सेट जो असणार आहे त्याला आपण डोमेन म्हणणार आहे. पूर्ण a सेटला मी डोमेन म्हणणार आणि पूर्ण b सेट जो आहे त्याला कोडोमेन म्हणणार मी. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा की हवं तर मी याची डेफिनेशन देतो मी तुम्हाला. ठीक आहे, जर लक्षात येत नसेल तर डोमेन ऑफ अ फंक्शन डोमेनची डेफिनेशन लिहून घ्या. लेट a and b be two non-empty sets and f defined from a to b is a function then a is called as domain of function f. A is called as domain of function f. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला f फ्रॉम a टू b असं जर फंक्शन दिलं असेल तर हा जो पहिला सेट असतोय त्या पहिल्या सेटला आपण काय म्हणणार आहे, डोमेन ऑफ अ फंक्शन असं म्हणणार आहे. ठीक आहे, सो डोमेनची डेफिनेशन हवी असेल तर लिहून घ्या किंवा नाही लिहून घेतली तरी चालेल, कारण लक्षात येण्यासारखं आहे. f फ्रॉम a टू b जर फंक्शन झाला तर पहिल्या सेटला काय म्हणायचं, डोमेन, आणि दुसऱ्या सेटला काय म्हणायचं, कोडोमेन. तर डोमेनच्या नंतर पुढची डेफिनेशन आपण बघणार आहे कोडोमेन ऑफ अ फंक्शन. तर कोडोमेन म्हणजे काय असणार आहे, अगेन लेट a and b be two non-empty sets and f defined from a to b is a function, then b is called as a codomain of a function f. ठीक आहे, तर पहिला सेट जो असेल त्याला डोमेन म्हणायचं आणि दुसरा जो सेट असणार आहे त्याला कोडोमेन असं म्हणायचं. ठीक आहे, लक्षात येते का बघा सगळ्यांना. डोमेन म्हणजे काय, f फ्रॉम a टू b फंक्शन असेल तर a ला डोमेन म्हणायचं आणि b ला कोडोमेन म्हणायचं. ठीक आहे, त्यानंतर पुढची डेफिनेशन बघणार आहे आपण, म्हणजे डेफिनेशन म्हणजे नोट मध्ये बघूया आपण ते. तो काही नोट्स बघतोय आपण. So notes, let a and b be any two non-empty subsets, let a and b be any two non-empty subsets, okay, and f defined from a to b
be a function f defined from a to b, be a function. ओके, मग पहिली नोट बघतोय मी. if x belongs to a, then असं म्हणूया आपण, if a function then for every x belongs to y, x belongs to a, म्हणजे a मधल्या प्रत्येक एलिमेंटला आपली डेफिनेशन काय सांगते की a मधल्या सगळ्या एलिमेंट साठी b मध्ये युनिक एलिमेंट एक्झिस्ट असतो. तर तेच मी म्हणतोय की f हे फंक्शन आहे, त्यामुळे फॉर एव्हरी x बिलोंग्स टू a there exists y belongs to b, then such a y element is called as image of x under f, and is written as y is equal to f of x. y is equal to f of x. म्हणजे इथं आपल्याला काय म्हणायचंय बघा, इथं आपल्याला म्हणायचंय की तुमच्या a मधल्या डेफिनेशन नुसार तुमच्या डोमेन मधल्या प्रत्येक एलिमेंटला कोडोमेन मध्ये युनिक एलिमेंट एक्झिस्ट असणार आहे. त्यामुळं x जर a मधला असेल तर त्यासाठी तुम्हाला b मध्ये युनिक एलिमेंट एक्झिस्ट असणार आहे. तर त्या y ला x ची काय म्हणायची, इमेज म्हणायची. y ला आपण काय म्हणणार आहे, y is called as image of x under f. म्हणजे इथं आपण कसं लिहू शकतो, समजा तुमच्या, आता समजा मी थोडंसं डायग्रामॅटिकली दाखवायचं झालं, समजा हा a आहे, हा b आहे आणि इथे x आहे. समजा तुमचा a मधल्या x ला हा मॅप तुमचा b मधल्या y ला केला असेल तर y ला x ची काय म्हणायची, इमेज म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे जर x च f च्या अंडर तुम्ही मॅपिंग केल्यानंतर x ला जर y व्हॅल्यू असोसिएट केलेली असेल f च्या अंडर तर y ला x ची इमेज असं म्हणायचं. सो y इज कॉल्ड एज इमेज ऑफ x. आणि जर x म्हणजे f च्या अंडर x y ला मॅप केला असेल तर हा y इज इक्वल टू f ऑफ x असं लिहितो आपण. ठीक आहे, म्हणजे जसं की आपण बघितलं f ऑफ x इज इक्वल टू x स्क्वेअर म्हणलं आपण मगाशी. ठीक आहे, मगाशी आपण एक एक्झाम्पल मध्ये बघितलं बघा, f ऑफ x इज इक्वल टू आपण काय दिलं होतं, x स्क्वेअर दिला होता. म्हणजे तुमचा जर x असेल तर इथं x साठी y म्हणजे काय असणार आहे, तुमचा y म्हणजे x स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या a मध्ये x असेल तर y म्हणजे x स्क्वेअर या फंक्शनच्या अंडर काय असणार आहे, y म्हणजे x स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे, तर थोडक्यात मला काय म्हणायचंय, तर ज्या काही तुमच्या a मधले एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटला ज्या काही इमेजेस जे काही b या म्हणजे डोमेन सेट मध्ये जे काही एलिमेंट्स मिळतील त्या सगळ्या एलिमेंटला आपण काय म्हणणार आहे, इमेज ऑफ x अंडर f म्हणणार आहे. ठीक आहे, आणि जर y हा x ची इमेज असेल तर x ला y ची प्री इमेज असं म्हणायचं. ठीक आहे, तर ते पण मी इथे नोट करतो. देन x is called as pre-image of y. तर त्यावेळेला x ला आपण y ची प्री इमेज असं म्हणणार आहे. ठीक आहे, म्हणजे y इज इक्वल टू f ऑफ x. तुमच्या फंक्शन मध्ये y इक्वल टू f ऑफ x असेल तर y x ची इमेज असतो आणि x y ची प्री इमेज असतो. किंवा जर डायग्रामॅटिकली आपण बघितलं, डायग्रामॅटिकली म्हणजे समजा डोमेन मध्ये x असेल, कोडोमेन मध्ये y असेल तर y ला x ची इमेज म्हणायचं आणि x ला y ची प्री इमेज म्हणायचं. कारण x चालू आपण, त्यामुळे y हा x चा काय आहे, इमेज आहे आणि x ही y ची काय आहे, प्री इमेज आहे. ठीक आहे, तर या गोष्टी थोड्याशा नोट करून ठेवा. इथं आपण थांबणार आहे, आपला वेळ संपलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण फंक्शनचे टाइप्स बघणार आहे, म्हणजे वन फंक्शन, ऑन टू फंक्शन काय आहे आणि फंक्शनचा ग्राफ कसा काढायचा, या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट लेक्चरला कव्हर करणार आहे.
आणि त्याच्या नेक्स्ट लेक्चरला म्हणजे साधारण या आठवड्यामध्ये आपला सगळा बेसिकचा पार्ट संपतोय. उद्याच्या लेक्चरला आपला बेसिक सगळं संपून जाईल आणि येणारा जो सोमवार असेल त्या सोमवारपासून आपलं रिमान इंटिग्रेशनला स्टार्ट होईल. सो येणारी लेक्चर्स फार महत्वाचे आहेत. आता इथून पुढे शक्यतो लेक्चर्स बुडवू नका किंवा जे कोणी ऍडमिशन घ्यायला लागलेत किंवा ज्यांनी कोणी ऍडमिशन घ्यायचं राहिलंय त्या सगळ्यांना ऍडमिशन घ्या असं सांगा. आणि सोमवारपासून आपलं सिलेबसला आपण स्टार्ट करतोय. आता आपण बेसिक सगळं कव्हर करत आणलेलं आहे. सोमवारपासून आपला सिलेबस शार्पली स्टार्ट होईल. ठीक आहे, तर त्यामुळे तेवढी काळजी घ्या, सगळ्यांना कल्पना द्या. ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू. नेक्स्ट लेक्चर 5 मिनिटात सुरू होईल. ठीक आहे, थांबू आपण 5 मिनिटात नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होईल.